हॅलो एव्हरीवन. आज आपण बघणार इम्पॉर्टंट टॉपिक आहे ऑक्सिजन थेरपी सिस्टीममधून, जे की सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. बघा, तुम्ही प्रॅक्टिकल करताय म्हणजे फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो, थर्ड इयर असो, तुम्ही ज्या हॉस्पिटलला वर्क करताय त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघितलं असेल ऑक्सिजन थेरपी कशी प्रोव्हाइड करतो. सो तुम्हाला हे एक प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की इम्पॉर्टंट काय आहे. ऑक्सिजन थेरपी सिस्टीम आपल्याला कशासाठी काय इम्पॉर्टंट आहे, कारण की जे आपण डिलिव्हरी करतो ऑक्सिजन एका पेशंटला त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. बघा, यामध्ये काय असणार आहे, किती फ्लो ऑफ ऑक्सिजन जातो पेशंटला. हे फर्स्ट इयर असो, सेकंड इयर असो, थर्ड इयर असो, तुम्हाला सगळ्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. बट तुम्ही मेन करून मी जे एक्सप्लेनेशन करतो तुम्हाला त्यावर तुम्ही जास्त फोकस करा. बघा, ऑक्सिजन थेरपी काय करतो आपण आपण ऑक्सिजन थेरपी केव्हा स्टार्ट करतो, ज्यावेळेला पेशंटला हायपोक्सिया म्हणजे डिक्रीज द ऑक्सिजन लेवल क्वांटिटी त्यांच्या बॉडीमध्ये असते. ओके, का? कारण की जे पण आपलं ऑक्सिजन प्रेशर असेल, ओके, ऑक्सिजनचं प्रेशर ब्लडमध्ये आणि आपण करेक्ट करण्यासाठी हायपोक्झेमिया म्हणजे काय, हायपोक्झेमिया म्हणजे काय की ज्यावेळेला डिक्रीज लेवल ऑफ ऑक्सिजन लेवल असेल आपल्या ब्लडमधलं, त्याला आपण हायपोक्झेमिया असं म्हणतो. हायपोक्झेमिया म्हणजे काय होणार की आपण ते रिपेअर करतो, म्हणजे का पेशंटला ऑक्सिजन सॅच्युरेशन जी लेवल असते SpO2 लेवल ती त्यामध्ये डिक्रीज होते, म्हणून आपण ती लेवल जी आहे ती इम्प्रूव्ह करतो आपल्या पेशंटच्या कंडिशनमध्ये. ओके, आता ऑक्सिजन डिलिव्हरी सिस्टीम म्हणजे काय, ही सिस्टीम आपण कशी क्लासिफाय करतो. लो फ्लो ऑफ हाय फ्लो इन इक्विपमेंट म्हणजे काय, लो फ्लो इक्विपमेंट म्हणून आपण हाय फ्लो ऑफ इक्विपमेंट म्हणून त्यांना आपण काय ऑक्सिजन थेरपी प्रोव्हाइड करणार, त्याला आपण ऑक्सिजन थेरपी अशी कन्सिडर करतो. आता आपण बघू त्याचे टाईप्स ऑफ कोणते इक्विपमेंट आहे आणि त्यांची ॲडिशनल इन्फॉर्मेशन्स आपल्याला काय भेटतात, बरोबर ना. आता तुम्ही बघितलं असेल ऑक्सिजन थेरपीमध्ये नेझल कॅन्युला तुम्ही बघितलं असेल, हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिटेड आहे, पेशंट वॉर्डमध्ये असो किंवा पेशंट ICUमध्ये असो, तुम्ही त्या ठिकाणी बघितलेलं असेल की नेझल कॅन्युला जो असतो तो त्या ठिकाणी कशी सिस्टीम वर्क करतो. ओके, नेझल कॅन्युला काय करतो, आपण स्मॉल टाईपचा नोज स्ट्रक्चर म्हणून आपल्याला बघायला भेटतो. त्यामध्ये आपण काय करतो की पेशंटला ऑक्सिजन सप्लाय करतो डायरेक्ट कुठं, पेशंटच्या डायरेक्ट फ्लो ऑफ मीटरमधून, म्हणजे की डायरेक्ट ह्युमिडिफाईड एअर आपण पेशंटला ट्रान्समिट करतो पेशंटच्या नोज थ्रू. आता त्यामध्ये काय करणार, आपण शॉर्ट और लॉंग टर्म थेरपी आपण त्यामध्ये प्रोव्हाइड करतो. ओके, आता जर पेशंट COPD वाला पेशंट असेल, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, ओके, त्यामधला एक पेशंट असेल, त्या पेशंटसाठी ही बेस्ट ॲडिशनल थेरपी आपण मानलं जाते की ज्यांच्यामध्ये ऑक्सिजन लेवल जे कमी असते, बरोबर ना. आता याचे ॲडव्हान्टेजेस काय होणार की आपल्या नेझल कॅन्युलाचे, की त्यामध्ये आपण प्रोव्हाइड करू शकतो 24% to 40% ऑक्सिजन पेशंटला, बरं का. त्यामध्ये इम्पॉर्टंट ऑक्सिजन इक्विपमेंट जे आहे ती आपण यूज करतो. ओके, O2 आपण किती डिलिव्हर करतो, 1 to 6 लिटर पर एका मिनटाला आपण डिलिव्हर करतो पेशंटला. आणि त्यामध्ये काय होणार की पेशंट कॅन टॉक अँड ईट व्हाईल रिसिव्हिंग ऑक्सिजन. त्यामध्ये पेशंटला जर का थेरपी कंटिन्युअसली असेल, पण पेशंट जेवण पण करू शकतो, बोलू पण शकतो, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता हॉस्पिटलमध्ये हे पेशंट तुम्ही बघू शकतात, ज्यांच्या हॉस्पिटलमध्ये ICU असेल किंवा वॉर्ड असेल तर, बरोबर. मे बी ड्राईंग टू नियर द लेवल इज अबोव 4 लिटर पर मिनिट. ओके, जर का जास्तीत जास्त आपण किती लेवलपर्यंत देऊ शकतो पेशंटला, 4 लिटर पर मिनिट आपण देऊ शकतो. इझी टू यूज, कारण की बघा हा नेझल कॅन्युला कसा आहे, इझी आहे यूज करण्यासाठी आणि जास्त कॉस्टली पण नाही आहेत. ओके, आणि डिस्पोजेबल पण आहेत, म्हणजे काय डिस्पोज पण करू शकतो आपण. जर का ट्रीटमेंट पेशंटची थेरपी संपली, पेशंटला डिस्चार्ज पाहिजे असेल त्यावेळेला आपण ते डिस्कार्ड करून टाकतो. त्यामध्ये काय लिमिटेड इझिली काय, डिसलॉक नॉट बी इफेक्टिव्ह ए पेशंट इज माउथ ब्रिदर हॅज द ब्लॉक नॉस्ट्रिल्स अँड डिलिव्हर स्पुटम ऑर पोलिप. म्हणजे काय होणार, जर का पेशंटचा नोज ब्लॉक असेल, माउथ ब्लॉक असेल, तर त्यावेळेला आपण हे देत नाही मोस्ट ऑफ करून. तर आपण केव्हा देणार की पेशंटला ज्यावेळेला पेशंटचे नॉस्ट्रिल्स ओपन असतील प्रॉपरली किंवा ऑल त्याच्यामध्ये सिस्टमिक फंक्शन असेल. ओके, तुम्ही या ठिकाणी बघू शकतात नेझल कॅन्युलाचा हा फोटो आहे. या ठिकाणी बघा पेशंटचं माउथ ओपन असणार आहे, बरोबर. त्यानंतर आपण बघतो सिम्पल फेस मास्कमध्ये आपण काय करतो की पेशंटला आपण डायरेक्ट माउथ त्या नोज म्हणून पेशंटला का कन्सिस्ट करतो, एक्झालेशन करण्यासाठी आपण पॉट ओपन ठेवतो. त्यामध्ये एक होल्स असतो एक साईडला मास्कच्या, आणि त्यामध्ये आपण काय करतो, त्यामधून काय होतं की एक होल म्हणून काय कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि ऑक्सिजन पेशंटला त्या ठिकाणी प्रॉपर भेटतो.
दिस होल शुड बी ऑलवेज रिमेन्स ओपन. आणि तो जो होल असतो तो रिमेन्स ओपन असतो. तुम्ही बघितलं असेल ऑक्सिजन मास्क, त्याला एक होल ओपन असतो एक साईडला. का? कारण की जो पण आपण ऑक्सिजन जेव्हा घेतो तो कार्बन डायऑक्साईड आपण जेव्हा सोडतो तर ते त्या होल म्हणून बाहेर आउट होतो. ओके, आउट होतो. त्यामध्ये आपण काय करतो, पेशंटला मास्क लावतो. ओके, पेशंटला प्लेस करतो आपण प्रॉपरली पोझिशनमध्ये. आणि त्यानंतर आपण जो पण आपला फेस मास्क आहे तो आपण कसं नोजच्या म्हणजे इथेनॉइड बोनपर्यंत आपण तो अटॅच करू शकतो. आणि त्या ठिकाणी पेशंटला प्रॉपरली आपण इलास्टिक म्हणजे जे पण वायर असतात त्यांचे किंवा ज्यांचे स्टिकिंग असतात त्या आपण त्या ठिकाणी त्यांच्या हेडच्या आउटर म्हणजे पोस्टीरियर साईडला आपण त्यांना अटॅच करू शकतो. ओके, जी स्ट्रीप असते ती स्ट्रीप आपण कसं डोक्याच्या पाठीमागं आपण पेशंटला लावायला सांगणार. त्यामधून काय होणार, ॲडव्हान्टेजेस काय त्याच्यातले की 40-60% आपण ऑक्सिजन पेशंटला ट्रान्समिट करू शकतो. बरोबर आहे. सो त्यामध्ये काय पेशंटला किती ऑक्सिजन डिलिव्हर होणार, 6 लिटर टू 10 लिटर पर एका मिनिटाला त्यांना ॲडमिनिस्टर होणार. आपण यूज काय करतो, प्रोव्हाइड मॉडरेट ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन इफेक्टिव्ह डिपेंड ऑन देअर हाऊ टू मास्क फिट्स अँड द पेशंट रेस्पिरेटरी डिमांड्स रेडिली अवेलेबल ऑन मोस्ट हॉस्पिटल युनिट्स प्रोव्हाइड्स हायर ऑक्सिजन फॉर अ पेशंट. आता ज्या पेशंटला अस्थमा असेल, ज्या पेशंटला खूप सिक्रेशन असेल पेशंटच्या चेस्टमध्ये, त्या पेशंटला खूप कोड झालेला असेल, कफ झालेला असेल, त्या पेशंटला आपण यूज करतो. त्या पेशंटमध्ये आपण यूज केल्यानंतर काय होणार, पेशंटला इफेक्टिव्हनेस थोडंसं रिलॅक्सेशन भेटू शकतं ऑक्सिजन फेस मास्कमुळं. आता डिसएडव्हान्टेजेस काय त्याचे, डिफिकल्टी टू इट विथ मास्क ऑन. मास्क मे बी confining some patients who may be feel claustrophobic with the mask on. तर यामध्ये काय होणार आहे की जो पेशंट आहे, आता या ठिकाणी हा पेशंट, या पेशंटला काय मास्क लावल्यामुळं काय जेवण करता येणार नाही. बरोबर, जेवण न केल्यामुळं काय होणार, त्याला डिफिकल्टी होणार, इरिटेशन होणार. प्लास्टिक जी इलॅस्टिसिटी असते, इलॅस्टिसिटी जो बँड असतो आपला, त्यामुळे त्याला इरिटेशन होणार. म्हणून तो काय करणार, त्याला डिफिकल्टी होणार की यार इरिटेशन होणार की यार मी हा का लावला असेल मास्क, मी का लावला असेल, तो काढायचा प्रयत्न करणार. सो आपलं मेन फोकस काय असतं, पेशंटला प्रॉपरली डिलिव्हर झाला पाहिजे ऑक्सिजन लेवल आणि त्याची इम्प्रुव्हमेंटेशन झालं पाहिजे एसपीटी लेवलमध्ये. ओके, हा सिम्पल मास्क आपण बघितला. त्यानंतर नॉन रिब्रीदर मास्क, त्याला खालून एक बॅग असते, त्याला नॉन रिब्रीदर मास्क आपण असं बोलतो. नॉन रिब्रीदर मास्क हा कसा असतो, त्याला एक रिझर्वायर बॅग असते. त्या बॅगला आपण काय बोलतो, रिझर्वायर बॅग अटॅच असते ऑक्सिजन ट्यूबला. ओके, फ्लोमीटर कॅल्क्युलेट करण्यासाठी. विथ द रिब्रीदर मास्क देर आर द नो ब्रिदिंग टू एक्झाल एअर. इट इज हँड अ सिरियस ऑफ द वन वे wall between the mask and the bag and the cover the exhalation spots. On inspiration, the patient only breathe from the reservoir bag. On the exhalations, gases are prevented from the flowing into the reservoir bag and are directed out throughout the exhalation spot. तर त्यामधून काय करणार, पेशंट एक्झालेशन्स करणार आणि जे पण तो इनहेलेशन करणार आणि एक्झालेशन्स कुठं करणार, तो बॅगमध्ये, रिझर्व्ह बॅग आपण त्याला असं बोलतो. आता त्याचे ॲडव्हान्टेजेस काय की गुड फिट असतो हा मास्क. ओके, 60-80% तो ऑक्सिजन डिलिव्हरी कॅपॅसिटी ट्रान्समिट करू शकतो. आणि फ्रॅक्शन इन्स्पायरेशन ऑक्सिजन हा किती आपण कॅल्क्युलेट करू शकतो त्यामध्ये, FiO2 आपण असं मेन्शन करतो त्यामध्ये. सो दिस द फ्लो मीटर शुड बी सेट अ डिलिव्हर O2 10-15 लिटर पर मिनिट. फ्लो रेट मस्ट बी हाय इनफ टू इन्श्युअर दॅट द रिझर्व्हायर बॅग रिमेन्स पार्शियली इन्फ्लान ड्युरिंग इन्स्पायरेशन्ससाठी. बरोबर आहे. आता यामध्ये डिसएडव्हान्टेजेस काय आहे की मास्क हॅव रिस्क ऑफ सफोकेशन, त्यामुळे सफोकेशन होऊ शकतं पेशंटला, इरिटेशन होऊ शकतो. ओके, टोटली डिफ्लॅटेड होऊ शकतो पेशंट. हा कसा बी लेफ्ट अलोन अनलेस द वन ऑन वे wall on the exhalation spot are removed. The equipment is we use respiratory therapies as a specific short-term high oxygen requirement such as pre-intubations and the patient transport not available on a general ward, that is the risk of suffocation. Second one is the chances of the hyperoxygenation. Third one is the possible of lack of immunity. The mask also require tight seal and may be hot and confirming for a patient. The mask will be interfere with टॉकिंग अँड इटिंग. आता यामध्ये काय होणार की पेशंटला डिफिकल्टी होणार, इरिटेशन होणार. ह्युमिडिफिकेशन म्हणजे काय, पेशंटला प्रॉपरली ह्युमिडिफाईड होणार नाही पेशंट, म्हणजे की काय ह्युमिडिफाईड एअर जे असते त्या ठिकाणी त्याला भेटणार नाही.
हायपर ऑक्सिजनेशन त्याच्यामध्ये चान्सेस असू शकतात, कारण की जास्त वेळ आपण लावलं तर त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन ट्रान्सफर होऊ शकतो. त्याला आपण हायपर ऑक्सिजनेशन असं म्हणतो. सो ज्यावेळेला आपण त्यामुळे रिस्क ऑफ सफोकेशन त्याला होऊ शकतो. सफोकेशनचे चान्सेस त्याच्यावर जास्त आहे ह्या कोणत्या नॉन रिब्रीदर मास्कमध्ये. पण नॉन रिब्रीदर मास्क युजफुल कसं आहे, त्यामध्ये 60 to 80% आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन ट्रान्समिट करू शकतो आणि 10 to 15 लिटर पर मिनिट आपण त्याला ऑक्सिजन डिलिव्हर करू शकतो एका मिनिटाला. आता त्यानंतर पार्शियल रिब्रीदर मास्क, हाय फ्लो ऑक्सिजन सिस्टीम आपण त्याला बोलू शकतो. द बॅग शुड बी ऑलवेज रिमेन पार्शियल इन्फ्लान. द फ्लो शुड बी हाय इनफ. कीप द बॅग पार्शियल इन्फ्लान. आता यामध्ये काय नॉन पार्शियल रिब्रीदर मास्कमध्ये काय की त्यामध्ये काय पार्शियली इन्फ्लॅमेशन त्यामध्ये होतं, इन्फ्लान होत होतो. जी बॅग आहे ती इन्फ्लान होते ज्यावेळेला इनहेलेशन एक्झलेशन्स करतो आपण त्यावेळेला. सो इट इज अ हाय इनफ. कीप द बॅग इज पार्शियली इन्फ्लान, म्हणजे बॅगला आपण इन्फ्लानच करून ठेवायची आहे. ॲडव्हान्टेजेस काय, 10 to 12 लिटर पर मिनिट आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन त्यांच्यामध्ये देऊ शकतो, डिलिव्हर करू शकतो. त्यानंतर 80 to 90% ऑफ कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ ऑक्सिजन लेवल आपण त्यांच्यामध्ये इम्प्रूव्ह करू शकतो. यूज फॉर शॉर्ट टर्म पेशंटसाठी ज्यांना की हाय लेवल ऑफ ऑक्सिजन पाहिजे, शॉर्ट टर्ममध्ये हाय लेवल ऑक्सिजन त्यांना भेटायला पाहिजे, अशा पेशंटमध्ये आपण हा यूज करतो. डिसॲडव्हान्टेजेस काय, द पार्शियल रिब्रीदर बॅग हॅज अ नो वे वॉल सो दॅट द एक्सपायर एअर मिक्स विथ द इनहेल एअर. द मास्क मे बी हॉट अँड कन्फायनिंग द पेशंट अँड विल इंटरफेअर विथ द इटिंग अँड टॉकिंग. पेशंटला काय होणार की त्या ठिकाणी टॉकिंग करता येणार नाही, इटिंग करता येणार नाही प्रॉपरली. आणि पेशंटला कसं होणार की ज्यावेळेला ती एक्सपायरेशन्स करणार त्याला, की त्यावेळेला त्याला काय होणार आहे की इरिटेशन्स, त्याला चान्सेस जास्त आहे, इरिटेशन असेल, सफोकेशन असेल, ह्या पेशंटला होऊ शकतात पार्शियल रिब्रीदर मास्कमध्ये. त्यानंतर फेस टेंट लो फ्लो सिस्टीम आपण त्याला असं बोलू शकतो बघा. ह्या फेस टेंट मास्क यामध्ये काय होतं की तो काय कवर करतो, फक्त माउथ आणि नोज, डज नॉट क्रिएट अ सील अराउंड द नोज, आणि त्याला नोजच्या अराउंड सील नसतात म्हणून तो पॅक नसतो प्रॉपरली. ॲडव्हान्टेजेस काय की तो 20 ते 80% ऑफ ऑक्सिजन फ्लो मीटर तो कॅरी करू शकतो, डिलिव्हरी करू शकतो ऑक्सिजनची. किती करू शकतो, मिनिमम 15 लिटर पर मिनिटमध्ये. फेस टेंट आर यूज टू प्रोव्हाइड अ कंट्रोल कॉन्सन्ट्रेशन्स ऑक्सिजन अँड द इन्क्रीज द मॉइश्चर्स फॉर ऑफ अ पेशंट टू हॅव अ फेशियल बर्न और ब्रोकन नोज और हू आर क्लॉस्ट्रोफोबिया. ओके, त्यामध्ये काय होणार की ज्या पेशंटला नोज इंज्युअर झालेले असेल, माउथ इंज्युअर झालेलं असेल, ओके, ज्या पर्सन बर्न झालेला असेल, बर्न, ओके, त्या पेशंटमध्ये आपण काय करतो, फेस टेंट मास्क हे आपण यूज करतो. त्यामध्ये आपण किती ऑक्सिजन कॅपॅसिटी देणाऱ्या पेशंटला 50 लिटर पर मिनिटमध्ये. आता बघा, जे आपण ऑक्सिजन मास्क केव्हा देऊ शकतो, ज्या पेशंटला रेस्पिरेटरी प्रॉब्लेम असेल, जो पेशंट बर्न झालेला असेल. बर्न झाल्यामुळे काय होतं, स्किनमध्ये काय ऑक्सिजन सिच्युएशन डिक्रीज होऊन जाते, बरोबर, हायपोक्झेमिया होऊ शकतो. आणि रेस्पिरेटरी प्रॉब्लेम झाला असेल तरी पण पेशंटमध्ये काय हायपोक्झेमिया झालेला असतो. म्हणून आपण त्या दोन कंडिशनमध्ये आपण मोस्ट ऑफ आपण प्रेफर करतो फेस मास्क असेल, नॉन रिब्रीदर मास्क असेल, नेझल कॅन्युला असेल, ओके, ऑल जस्ट रेस्पिरेटरी ऑक्सिजन थेरपी आपण त्यांना प्रोव्हाइड करतो त्या पेशंटमध्ये. आता फेस टेंट लो फ्लो सिस्टीममध्ये आपण काय करतो, आता फेस टेंट आपण तर बघितला, बरोबर आहे. आता त्यानंतर आहे व्हेंचुरी मास्क, बरोबर आहे. आता व्हेंचुरी मास्कमध्ये काय असतात की त्यामध्ये कलर कोडिंग असते, ग्रीन, येलो, व्हाईट, ब्ल्यू, ओके. त्यामध्ये काय असते, यामध्ये असतात की येलो, ग्रीन, ऑरेंज, ओके, ब्ल्यू, व्हाईट, अशा 5-6 प्रकारचे आपल्याला म्हणजे व्हेंचुरी मास्कला कलर कोडिंग असते. त्या जो व्हेंचुरी मास्क असतो ना, व्हेंचुरी, त्याला आपण नाव दिलेलं आहे, म्हणजे कलर कोडिंग आपण त्याला दिलेले आहेत. त्यामध्ये काय होतं की एक बॉटल लाईक स्टेराईल वॉटर असतो, करेक्टिंग corrugated tubing, a drainage bag, air oxygen ratio nebulizer system, and the masks work with the corrugated tubing. The masks may be arousal face mask, tracheostomy mask, T pipe, or a face tent. The key is the full flow of oxygen exceed the peak inspiratory flow rate the patient, and there are a little possibility for a patient to breathe in air from the room.
आता यामध्ये काय होणार की व्हेंचर मार्क्समध्ये आपण प्रॉपरली व्हेंचर जे किती पर्सेंटेज आपल्याला ऑक्सिजन ट्रान्समिट करायचं आहे पेशंटमध्ये ते आपण या ठिकाणामधून करतो. आता यामध्ये किती 24 to 60% आपण ऑक्सिजन डिलिव्हरी कॅपॅसिटी कॉन्सन्ट्रेशन लेवल आपण वाढवू शकतो. किती लिटर आपण डिलिव्हरी करणार 4 to 12 लिटर पर मिनिटमध्ये. त्यामध्ये काय होणार प्रिसाईज लेवल ऑफ ऑक्सिजन कंट्रोल करणार, स्पेसिफिक अमाऊंट ऑफ ऑक्सिजन डिलिव्हर करणार आपण. आणि त्यामध्ये आपण काय करणार कोरुगेटेड ट्युबिंग जी असते बेस ऑफ द मास्क ती आपण त्या ठिकाणी चेंज करू शकतो. त्यामध्ये आपण कलर कोड डिसाईड करू शकतो. सो द डिलिव्हरी ऑक्सिजन फॉर द पेशंट कम्फर्ट, यामुळे काय होणार पेशंटला कम्फर्ट भेटणार. पेशंटला कम्फर्ट भेटल्यानंतर काय होणार की पेशंटमध्ये म्युकस मेम्ब्रेन हा ड्राय होणार नाही. ओके, म्युकस मेम्ब्रेन ड्राय होणार नाही, हा वेट असणार, हा ना पेशंट कॉफिंग केल्यानंतर स्पुटममधून तो बाहेर काढू शकतो. डिसॲडव्हान्टेजेस काय आहे की इट इज द मार्क्स मे बी हॉट अँड कन्फर्मिंग द सम पेशंटमध्ये हॉटनेससुद्धा क्रिएट करू शकतो नोजमध्ये. सो व्हिडिओ टॉकिंग और इटिंगसाठी डिफिकल्टी होऊ शकते. प्रॉपरली फिटिंग मास्क हा आपल्याला पाहिजेत. नर्स मे बी आस्क अ सेटअप ऑफ हाय फ्लो सिस्टम इन अदर instances. Respiratory therapy may be responsible for regulating and the monitoring of the high flow system. यामध्ये आपण काय करतो की जे आपण थेरपी जे आपण प्रॉपरली करतो थेरपी आपण प्रोव्हाइड करतो ऑक्सिजन थेरपी. सो नर्सेसला अवेअर अबाउट पाहिजे की कोणत्या फ्लोअर आपण ऑक्सिजन त्या ठिकाणी दिलेला आहे. ओके, त्याला आपण व्हेंचुरी मार्क्स असं आपण नाव दिलेलं आहे. स्पेशल कन्सिडरेशन जर का आपण बघितलं तर आपण काय करतो हेल्थ स्टेटस आपण मोस्ट ऑफ चेक करतो. एसपीओ2 लेवल असेल पेशंटची, फ्लो ऑफ ऑक्सिजन असेल सिस्टीम असेल ते आपण त्या ठिकाणी चेक करतो. ओके, आता त्यामध्ये कोणतं सिम्पल फेस मास्क आहे का. ओके, त्यामध्ये आपण सिम्पल फेस मास्क आहे, व्हेंचुरी मास्क आहे, नॉन रिब्रीदर मास्क आहे, रिब्रीदर मास्क आहे. ओके, नेझल कॅन्युला आहे, कोणते टाईप ऑफ कॅन्युला आहे, किती लिटर पर मिनिट आपण म्हणजे की डिलिव्हर करतो आणि किती कॉन्सन्ट्रेशन लेवल हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती पाहिजे. त्यामुळे काय होऊ शकतं की जे पण COPDवाले पेशंट असेल, ओके, ज्या पेशंटला कॉन्शियसनेस नाही आहे, ओके, जे पेशंट हायपर कॅपनिक रेस्पिरेटरी फेल्युअर आहेत, ज्या पेशंटमध्ये चान्सेस आहे रिस्क होण्याचे, COPDवाला पेशंट असेल, ओके, त्या पेशंटमध्ये आपण मोस्ट ऑफ ऑक्सिजन थेरपी प्रोव्हाइड करतो. ओके, सो या ठिकाणी आपले मास्क आपण या ठिकाणी बघितलेले आहेत ऑक्सिजन थेरपी मास्क. तुम्ही या ठिकाणी फर्स्ट इयरसुद्धा यामध्ये आपण स्टडी करू शकतो. हा प्रॅक्टिकल एक्सपर्ट क्वेश्चन आहे. फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर असेल आणि थर्ड इयर असेल, तिघांसाठी आपण तिन्ही लोकांसाठी आपण आज मी हा टॉपिक घेतलेला आहे. ओके, सो तुम्हाला काय डाऊट असेल तसं तुम्ही विचारू शकतात. ओके, ग्रुपला मेसेज टाकू शकतात. त्यानंतर तुम्हाला असं डाऊट असेल किंवा समजा तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिकलसुद्धा आपल्या इन्स्टिट्यूटला येऊ शकता. ओके, थँक्यू सो मच.